पोहोचतच असतो. तो आला आणि त्यानं शूटिंग सुरू केलं. स्वागत स्वागत संतोष मालुसरे, आपलं स्वागत आहे. 1500 रुपये काय लागली नाही. सकाळपासून प्रवास करतात या मैदानात पोहोचण्यासाठी संतोष मालुसरे शेवटी मैदानात पोहोचले. या ठिकाणी खांबील ग्रामस्थांच्या वतीनं जंगी मातेच्या यात्रेनिमित्त भव्य असा जंगी कृत्यांचा फळ या ठिकाणी भरवला आहे. ग्रामस्थांच्या वतीनं इतर ग्रामस्थ असतील यांच्या वतीने या ठिकाणी सर्व मोठ्या कृत्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी आता 2,500च्या 2 कृत्या फायनलच्या या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पुढल्या वर्षी असं भव्य असं नियोजन गावाच्या वतीनं या ठिकाणी 1 लाखापर्यंत मूर्तीचं नियोजन केलं जाईल असं ग्रामस्थांच्याकडून आपल्या सर्व या मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये ठरले 1 लाखापर्यंत मूर्तीचा खर्च दिला पाहिजे. खांबीलगावचं नाव महाबळेश्वर तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे अशा पद्धतीनं या ठिकाणी कृत्यांचा भर या ठिकाणी होत आहे. परंपरा रामेंद्र हा साहित्याला प्राप्त या ठिकाणी पाहूया कसा तो त्याच्या गोष्टीचं प्रदर्शन करतोय. बापू आणि अनेक पैलवान हा विजय केवळ गुणांचा नाहीये, हा केवळ मनोबलाचा विजय नाहीये, हा विजय आहे प्रशिक्षणाचा, हा विजय आहे मेहनतीचा, हा विजय आहे ध्येयाचा, हा विजय आहे तेजीचा. ऐका ना, साहिल संतोष साठी साहिलसाठी 200 रुपये यात्रेनिमित्त या ठिकाणी खांबेल ग्रामस्थांच्या वतीने अतिशय नेटकं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. जंगी कुस्त्यांचं मैदान या ठिकाणी सन्माननीय ग्रामपंचायतीचे सरपंच बाजीराव किसन कदम, त्याचप्रमाणे उपसरपंच पांडुरंग गोविंद कदम, त्याचप्रमाणे या मैदानाचं पंच म्हणून काम पाहत आहे ते लक्ष्मण राघू कदम, त्याचप्रमाणे शिवसेना विभाग प्रमुख लक्ष्मण गोविंद कदम, बळवंत तानाजी कदम यांनी अतिशय देखणं नियोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सर्व मल्लांनी अतिशय उत्कृष्ट खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चांगलं मैदान या ठिकाणी गाजवून आपापल्या पद्धतीनं मैदान मारलेलं आहे आणि सर्व प्रेक्षकांना आनंदाच्या क्षणामध्ये हा उत्सव पाहता आला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रत्येक वर्षी आमचे उद्योजक सुभाष अर्जुन कदम असतील, त्याचप्रमाणे आमच्या गावचे सर्व कार्यकर्ते सुभाष ज्ञानदेव कदम आहेत, संतोष कदम आहेत, माजी सरपंच संतोष शंकर कदम आहेत, त्याचप्रमाणे माझ्या डाव्या बाजूला माझे खंदे समर्थक आहेत राजेश कदम, त्याचप्रमाणे शंकर कदम आहेत, गोगवे विकास सोसायटीचे विद्यमान संचालक गणपत कदम आहेत, त्याचप्रमाणे याचं सूत्रसंचालन करणारे आमचे संजयजी संगपाळ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय उत्कृष्ट मैदान झालं आणि सर्व प्रेक्षकांना यामध्ये आनंद घेता आला आणि आम्हालाही आनंद ग्रामस्थांच्या वतीनं देता आला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पत्रकार म्हणून आपण जे काम करताय ह्याचाही आम्हाला अभिमान आहे. दरवर्षी तुम्ही प्रत्येक वर्षी येऊन हा क्षण टिपावा अशी आमच्या